नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रिया आता सगळ्यांबरोबर जेवायला बसल्यानंतर एक महत्त्वाचा विषय काढते. ते म्हणजे प्रिया आता रविराज काका आणि पूर्णाजीला म्हणत असते की आईच्या तब्येतीमध्ये आता खूपच जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आई रिकवर झालेली आहे. तर मला असं वाटतं आईने तिच्या आता हक्काच्या घरी यावं. प्रिया म्हणते की बाबा, जर आई आपल्या हक्काच्या घरी आली तर ती लवकर बरी होईल, अजून तिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल असं मला वाटतं. तेव्हा इथे आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा इथे प्रियाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं, कारण प्रियाला बरोबर माहिती आहे की सायली आणि प्रतिमा दोघीजणी सख्या मायलेकी आहेत हे प्रियाला बरोबर माहिती असतं. आणि तिला आता सायलीकडून बदला घ्यायचा असतो, म्हणून तिला आता प्रतिमा आणि सायली या दोघींना एकमेकींपासून वेगळं करायचं आहे. तिला असं वाटते या दोघीजणी वेगळ्या झाल्या का मग दोघीजणी एकमेकींच्या प्रेमासाठी तडफडतील. कारण प्रियाला आता इथे सायलीकडून बदला घ्यायचा आहे. कारण अर्जुनने प्रियाच्या समोर सायलीच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हे प्रियाला सहन होत नाही. तिचा इगो हर्ट होतो आणि म्हणूनच तिला आता दोघांकडूनही बदला घ्यायचा आहे. आणि प्रियाला बरोबर माहिती आहे, जर अर्जुनला त्रास द्यायचा असेल तर आधी सायलीला त्रास द्यायला हवा आणि त्यामुळेच तिथे अर्जुनला खूप जास्त त्रास होईल आणि माझा बदला पूर्ण होईल. आणि इथे प्रिया आता प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून इथे सायलीला खूपच जास्त वाईट वाटेल. तेव्हा इथे आता प्रियाचा हा प्लॅन सायलीच्या जरा जरा लक्षात आलेला असतो, पण तरीसुद्धा त्यावेळेला ती गप्प बसते. तेव्हा इथे आता प्रतिमा आधी तर काही बोलत नाही, पण ज्या वेळेला प्रिया हट्ट करते की प्रतिमाला आता घरी घेऊन जायचं आणि ती म्हणते की आई, तुला माझ्याबरोबर आमच्या दोघांबरोबर यावंच लागेल, तेव्हा प्रतिमा तिच्याबरोबर जाण्यास स्पष्टपणे नकार देते. तेव्हा प्रिया म्हणते, का आई, तू असं का म्हणतेस? तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, कारण मला इथे सगळ्यांबरोबर राहायचं आहे. पूर्णाजी, सायली, अर्जुन, कल्पना, त्याचबरोबर प्रताप काकासुद्धा, या सगळ्यांबरोबर इथे मला छान वाटते. तुम्ही दोघंजणं जर इथे राहिलात तर काय प्रॉब्लेम आहे? मला तुझ्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे. तेव्हा इथे सायलीला मनामध्ये आनंद तर झालेलाच असतो, पण तिला असं सुद्धा वाटत असतं की ते तिचं हक्काचं घर आहे. कधी ना कधीतरी प्रतिमा आत्यांना जायचंच आहे, त्यामुळे ती जास्त या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत नाही. पण इथे आता प्रतिमा प्रियाबरोबर जाण्यास नकार देते आणि ती म्हणते की तू माझी मुलगी नाही आहेस, माझी खरी मुलगी ही सायलीच आहे. असा खूप मोठा खुलासासुद्धा इथे प्रतिमा आता संपूर्ण कुटुंबासमोर, सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबासमोर करते. तर अचानकपणे आता प्रतिमा हा खुलासा कसा काय करते आणि तिच्या लक्षात कसं काय आलेलं असतं की प्रिया ही तिची मुलगी नाही आहे, तर सायली हीच खरी तिची मुलगी आहे. तर इथे सविस्तरपणे आजच्या भागांमध्ये आपण बघूया की प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला कसं ओळखलेलं असतं. तर ज्या वेळेला अलिबागमध्ये सायली प्रतिमाला घ्यायला जाते, तेव्हाच इथे प्रतिमाला सायलीबरोबर एका मुलीची इथे वाईफ जाणवते. ज्या वेळेला सायली प्रतिमा आत्या असं म्हणते, तेव्हा इथे आता प्रतिमाला त्यावेळेला लहानपणीची तन्वी आठवते. तर इथे सायलीला बघितल्यानंतर तिला तिच्या मुलीचा भास होत असतो आणि हे अनेकदा प्रतिमाने सायलीला सांगितलेलं सुद्धा असतं. त्यानंतर इथे आता हळूहळू त्या घरामध्ये वावरत असताना, रुळत असताना प्रतिमाबद्दलचं जे काही प्रेम सगळ्यांच्या मनामध्ये असतं, त्याने आता प्रतिमा लवकरच बरी झालेली असते. पण सायलीने जी काही प्रतिमाची काळजी घेतलेली असते ती वाख्यान्यजोगी असते. म्हणजे अगदी सख्ख्या मुलीप्रमाणे तिने प्रतिमाची अगदी काळजी मनापासून घेतलेली असते. आणि हे सगळं करत असताना प्रतिमाने एकदा सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूणसुद्धा बघितलेली असते. ती वावरत असताना, चालत असताना, बसत असताना ह्या खुणा तिच्या नजरेखालून गेलेल्या असतात. म्हणजे अगदी लहानपणीची तन्वी, तिच्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण आणि तिची लहानपणीची लटपट ही सगळी अगदी सायलीमध्ये असते. आणि एका मुलीची आपल्या आईबरोबर जी काही नाळ जोडलेली असते ती अगदी प्रतिमाबरोबर सायलीची जोडली असल्यामुळे इथे जी फिलिंग आपल्या मुलीबद्दल प्रतिमाला सायलीबद्दल येत असते, ती फिलिंग कधीच तिला प्रियाबरोबर आलेली नसते. आणि प्रियासुद्धा तिची खरी मुलगी नसल्यामुळे ती सतत तिच्याबरोबर वाईट वागत असते, तिला टॉर्चर करत असते, तिला जबरदस्तीने मी तुझी मुलगी आहे, मी तुझी मुलगी आहे असं सांगत असते.
आणि इथे प्रतिमाच्या लक्षात आता आपल्या मुलीबद्दलची एकदम ओळखीची गोष्ट म्हणजे तुळशीपत्राची जन्मखून. आणि एकदा प्रियाच्या पायावरती ती जन्मखून नसते आणि इथे प्रतिमाने तिचा पाय बघितलेला असतो. प्रतिमा जरी बोलत नसली, सगळ्यांना सगळं सांगत नसली, तरी ती छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करत असते. कारण ते कुटुंब तिच्यासाठी नवीन वाटत असतं. आणि मग आपलंसं तिथे तिला कोण वाटतं, तर तिथे तिला सायली ही खूपच जास्त जवळची वाटत असते. त्यानंतरला तिला बाकीची नाती ही आपलीशी वाटायला लागलेली असतात. तेव्हा इथे जेव्हा प्रतिमा प्रियाचे पाय बघत असते, तिच्या दोन्ही पायांवरती कुठल्याही खुणा नसतात आणि कधीकधी तिला तिच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खून दिसत असते. याने तिने ओळखलेलं असतं की ही मुलगी स्वतःच्या हाताने तुळशीपत्राची खून काढते. आणि सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून ही अगदी रोजच तिला दिसत असते. हे सुद्धा प्रतिमाने ऑब्झर्व केलेलं असतं. त्यानंतरला सगळ्यांची काळजी घेणं असू दे, वरवरची काळजी प्रतिमाच्या लक्षात येत असते. आणि मुळातच माणूस खूप जास्त चांगला असल्यामुळे तो नेहमी सगळ्यांची काळजी करत असतो. प्रेमाने सगळं इथे सायली सगळ्यांचं करत असते. त्यामुळे लहानपणीच्या तन्वीमध्ये सुद्धा हा गुण असतो. ती सुद्धा लहानपणापासून सगळ्यांना आपलंसं करत असते, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असते. आणि हे गुण सगळ्यांनाच जे प्रियामध्ये दिसायला पाहिजेत ते सायलीमध्ये दिसत असतात. सगळेजण म्हणत असतात की कधी कधी तर आम्हाला वाटतं आमची खरी तन्वी ही प्रिया नाही आहे, तर खरी तन्वी आमची ही सायलीच आहे. कारण लहानपणी तन्वीसुद्धा अशीच होती आणि दिसायलासुद्धा खूपच जास्त फरक असतो. आणि सायलीचा चेहरा आणि लहानपणीच्या तन्वीचा चेहरा हा खूपच जास्त सिमिलर असतो. त्यामुळे इथे आता प्रतिमाने हळूहळू आपल्या खऱ्या मुलीला तिथल्या तिथे ओळखलेलं असतं. ती म्हणत असते, मी तुझ्याबरोबर येणार नाही आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, आई असं काय करतेस तू? कारण इथे प्रियाला आता तन्वीला आणि प्रतिमाला वेगवेगळं करायचं असतं. खरी तन्वी ही सायली आहे हे प्रियाला माहिती असतं. आणि आता बास झालं, अर्जुनने माझ्याबरोबर प्रेमाचं नाटकच केलं आहे. त्याला फक्त वात्सल्य आश्रम मर्डर केस याच्याबद्दलच जाणून घ्यायचं आहे. विलास मर्डर केससाठी तो माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करत होता आणि आता ते माझ्यासमोर आले. मग या घरामध्ये जर मी अजून राहिले तर ते माझ्यासाठी किती धोक्याचं आहे हे आता प्रियाला कळालेलं असतं. त्यामुळे ती आता रविराज काकांना इमोशनल ब्लॅकमेल करून प्रतिमाला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते. जेणेकरून प्रतिमा जर तिथे राहिली तरी सायली आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब एवढे चिवट आहेत की लवकरात लवकर प्रतिमाला बरं करण्यासाठी, तिची मेमरी परत आणण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतील. आणि मग मला प्रतिमावरती लक्षसुद्धा ठेवता येणार नाही आहे हे तिला माहिती असतं. आणि म्हणूनच तिला आता अर्जुनच्या नजरेतून वाचण्यासाठी आणि प्रतिमालासुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचं असतं. तेव्हा इथे ती हट्ट करत असते की आई तू माझ्याबरोबर चल. पण इथे आता प्रतिमाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. ती म्हणते, नाही मी तुझं नाही ऐकणार. तेव्हा इथे ती म्हणत असते, मी तुझी मुलगी आहे, तुला माझं ऐकावं लागेल. तेव्हा प्रतिमा म्हणते, अजिबात नाही, तू माझी मुलगी नाही आहेस. तू माझी मुलगी आहेस हे तू रविराजांना कसं काय पटवून दिलंस? हे गळ्यातलं लॉकेट हे तू कुणीही दिलं असेल आणि तू घातलं असशील. आणि ह्या ज्या काही तू गोष्टी दाखवल्यास ना, यांच्यावरती माझा विश्वास बसणार नाही. कारण तुझा मुळात तुझा स्वभाव इतका विचित्र आहे ना की माझ्या खऱ्या तन्वीचा स्वभाव असा नाही आहे. तो सगळा स्वभाव माझ्या सायलीचा आहे आणि तीच माझी खरी तन्वी आहे. पायावरची जन्मखून जी तू दाखवलेली आहेस ना, तीसुद्धा कधी असायची कधी नसायची. मी माझ्या डोळ्याने ते ऑब्झर्व केलेलं आहे. आणि आता जी तू जन्मखून पायावरती काढून आली आहेस ना, तीसुद्धा नकली आहे. टॅटू काढून आली आहेस ना ते. तेव्हा इथे आता प्रतिमाने ते सुद्धा ऑब्झर्व केलेलं असतं. कारण तिचं बोलणं तिने ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे आता प्रतिमाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्या सगळं काही व्यवस्थित सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे इथे आता सगळेजण प्रियाकडे एका संशयाने आणि संशय नजरेने बघत असतात. त्यामुळे इथे आता प्रियाला पळता भुई करून इथे प्रतिमाने सोडलेलं असतं. प्रतिमा म्हणते, तू मला टॉर्चर करायचीस, माझ्याबरोबर जबरदस्ती करायची, सक्ती करायचीस. माझी मुलगी 22-23 वर्षानंतर मला भेटते, ती माझ्याबरोबर कशी वागायला हवी होती